ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आपण सगळेजणच ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि मैना सदाचे DNA रिपोर्ट आलेले असतात आणि DNA रिपोर्ट आल्यानंतर प्रिया खरी तन्वी नसल्याचं सत्य हे आता समोर आलेलं असतं. DNA टेस्ट केलेले रिपोर्ट समोर आल्यानंतर प्रियाची हकालपट्टी करण्यात आलेली तर असतेच, पण त्याचबरोबर अजून एका खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. तर महिपत जेलमधून बाहेर पडलेला आहे प्रेक्षकांनो, आणि महिपतने आल्या आल्या प्रियाची अजूनच वाट लावलेली आहे. तर इथे आता अर्जुनने दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे महिपतने खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. खरी तन्वी ही दुसरी तिसरी कुणी नसून सायलीच आहे, हे आता अर्जुनला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सायली अर्जुन गेली 3 महिने करत आहेत आणि शेवटीला इथे एक एक करून आता प्रियाच्या एका खोटाडेपणाचा उलगडासुद्धा केला आहे. प्रियाने जे जे गुन्हे केलेत ना, त्या गुन्ह्याची तिला उशिरा का होईना पण शिक्षासुद्धा मिळालेली आहे. सायलीच्या सर्व मैत्रिणी 12-13 मैत्रिणी एकत्र येऊन प्रियाला आता धडा शिकवत आहेत. म्हणजे एखादी स्त्री चुकली तर दुसऱ्या स्त्रीला तिला इथे आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. ती चूक तिला वेळीच दाखवून दिली पाहिजे, हे सुद्धा आपल्याला याच्यावरून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे इथे आता प्रियाला प्रत्येक व्यक्तीने थोबाडीत मारून तिला तिच्या चुकीची जाणीवसुद्धा करून दिलेली आहे. त्याच्यामध्येच प्रिया आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे पेपर घेऊन पळून जाते. ती म्हणते, पुढे जर मला कधी घरातून हकलून दिलं तर इथे किल्लेदाराने जी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली, निदान मी त्याच्यामध्ये तरी आनंदात राहू शकते. पण कृष्णाच्या मदतीने प्रॉपर्टीचे सगळे पेपर आता रविराज किल्लेदार यांना मिळतात आणि प्रियाला बैलासारखी नांगराला झुंपून आता संपूर्ण शेत नांगरून घेतलेलं असतं. प्रिया घरी येते, चिडलेली असते. चारी बाजूने माझी कोंडी केलेली आहे असं म्हणते. मग आता करायचं काय? तर प्रिया एक निर्णय घेते की आता एका व्यक्तीला माझ्या मदतीला घेते आणि मैना सदाचा पत्ता शोधून काढते. तिने आता अर्जुनच्याच ऑफिसमधील एका माणसाला हाताशी धरलेलं असतं. त्याला म्हणते, तुला हवे तेवढे पैसे देईन, पण आता तू एक गोष्ट शोधून काढायची की मैना आणि सदा कुठे आहेत ना, हे शोधून काढायचं. तर त्यांचा पत्ता सापडलेला असतो. तो म्हणतो, प्रिया मॅडम, मैना आणि सदा हे दोघे जण इथे आता चैतन्याच्या घरी आहेत, चैतन्य साहेबांच्या घरी आहेत. ते म्हणतात की ठीक आहे, तो जयेश कुठे आहे? तो सुद्धा त्यांच्याबरोबर चैतन्याच्याच घरी आहे. तेव्हा प्रिया म्हणते, आता काय करायचं आहे माहिती आहे ना, मी जसं सांगते तसं करायचं. काम जर नीट केलंस ना तर तुला हवे तेवढे पैसे मिळतील. तेव्हा इथे आता जयेशवरती लक्ष ठेवलेलं असतं त्या माणसाने. जयेश कामानिमित्त बाहेर जातो. तो माणूस आता जातो आणि सदा मैनाला सांगतो की प्रियाला तुम्ही इथे आहात, हा पत्ता आता सापडला आहे, कधीही ती तुमच्यावरती अटॅक करायला येईल. तेव्हा एक काम करा, माझ्याबरोबर आता चला. अर्जुन सरांनी आणि सायली मॅडमनी सांगितलं आहे तुम्हाला इथून आता घेऊन जायचं आहे एका वृद्धाश्रमामध्ये. त्या ठिकाणी आता प्रियाला तुम्ही आहात हे अजिबात कळणार नाही. तुम्हाला एका सेफ ठिकाणी नेऊन ठेवायला सांगितलं आहे, जिथे आजूबाजूला खूप लोक असतील. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा मैना म्हणते की मी सायली अर्जुनला फोन करून सांगते. तो म्हणतो, अहो नको नको, फोन करायला थांबलात आणि मग प्रियाने इथे येऊन तुम्हाला पकडलं आणि मारलं तर ती किती क्रूर आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा सदा मैना आता लगेचच त्या माणसाबरोबर जायला तयार होतात. तेव्हा तिथून CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतील म्हणून एका चोर रस्त्याने तो सदा मैनाला घेऊन जात असतो. आणि तेव्हा आनंदी तिथे उभी असते आणि आनंदीला कळतं की अर्जुन आणि सायली या दोघांनी मला सांगितलं आहे. अर्जुन साहेब म्हणाले की सदा मैनाला घेऊन ते आता वृद्धाश्रमाकडे जा. तेव्हा आनंदी ते शब्द ऐकते आणि ती आता थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आनंदी म्हणते, मी सायलीताईला फोन करून सांगते. आणि ती म्हणते, सायलीताई, अगं तुला माहिती आहे का, आता एका माणसाला इथे बोलताना ऐकलं की सदा मैनाला घेऊन तो कुठेतरी गेलाय आणि तो म्हणत होता की अर्जुन साहेब आणि सायली मॅडमनी सांगितले तुम्हाला इथून घेऊन जायला. ते लोक याच रस्त्याने चाललेले आहेत. मी तुला लोकेशन सांगते कुठे आहे ते.
तेव्हा इथे आता सायली म्हणते की प्रियावरती मला लक्ष ठेवायचं आहे, त्यामुळे आता मी घरातून जाऊ शकत नाही. आणि अर्जुन म्हणतो आता काय करायचं, तिथे लगेच कसं पोचायचं. तेव्हा इथे आनंदी आपली मदत करेल, पण तिला सगळं काही दिसत नाही. तेव्हा नंदिनी आहे, नंदिनी आपली मदत करू शकते, ती त्याच एरियामध्ये राहते. तेव्हा त्या एरियाचा आता पत्ता वगैरे तिला बरोबर माहिती आहे. तेव्हा सायली नंदिनीला फोन करते, अर्जुनला म्हणते तुम्ही काळजी करू नका, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या बरोबर प्रियाला धडा शिकवतील. आणि मग तेव्हा काय होतं, इथे आता प्रिया आणि इथे अर्जुनच्या कामातला तो माणूस दोघेजण आता वेषांतर करतात. नर्स आणि डॉक्टरच्या वेषामध्ये जाऊन वृद्धाश्रमामध्ये जेवढे लोक असतात ना त्यांचा चेकअप करत असतात. आणि तेव्हा सदा महिनासुद्धा तिथेच असतात. तेव्हा सदा महिना तिथे असताना आता प्रिया त्यांना पॉइझनचं इंजेक्शन देऊन मारणार असते. कारण अश्विनला आता ते प्रिस्क्रिप्शन दाखवलेलं असतं जे प्रियाच्या पर्समधून पडून सायलीने उचललेलं असतं. त्याच्यामध्ये असं इंजेक्शनचं नाव असतं की ते दिल्यानंतर 1 तासाभरामध्ये माणूस मरून जाईल, रक्ताच्या गाठी होतील आणि माणूस मरून जाईल, असं ते पॉइझन आहे. पण ते कुणी मागवलं आहे, अर्जुन प्रियाचं नाव सांगत नाही. तो म्हणतो की एका क्लायंटने दिलं होतं, पण ते आम्ही काही घेतलेलं नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणते की याचा अर्थ हे इंजेक्शन आता प्रिया घेऊन येणार आहे आणि सदा महिन्याला मारणार आहे वाटतं, हाच तिचा प्लॅन आहे. तेव्हा ती सायली आता नंदिनीला म्हणते की लवकरात लवकर जा आणि हे इंजेक्शन प्रियाला सदा महिन्याला देण्यापासून वाचव. नंदिनी म्हणते तू नको काळजी करू, ते आता वृद्धाश्रम कुठे आहे मला माहिती आहे, आता मी तिथेच चालले. आणि तेव्हा नंदिनी घाईघाईने तिथे पोचत असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणून गेलेले ती माणसं म्हणत असतात की हे बघा तुमचा होमोग्लोबी खूप कमी झाला आहे, रक्त खूप कमी आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला मी इंजेक्शन देतो रक्तवाढीचं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सदा आणि महिन्याला ते लोक आता इंजेक्शन द्यायला जातच असतात. तेवढ्यात नंदिनी तिथे जाते, ते इंजेक्शन तिच्या हातातून खेचून घेते आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला काढते आणि म्हणते काय गे प्रिया, हे इंजेक्शन द्यायला आलीस का त्यांना, आता हे इंजेक्शन मी तुला देणार आहे. प्रिया घाबरते, ती आता सरळ तिथे सगळं काही टाकून पळून जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी तिला पकडण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही तिथे आता थांबत नाही. त्यानंतर सदा महिन्याचा जीव वाचलेला असतो. नंदिनी म्हणते की हे बघा तो माणूस खोटं बोलायला आला होता, तुम्ही चैतन्याच्या घरी चला, मी तुम्हाला आता तिथे सोडणार आहे. आणि प्रियाला धडा शिकवायला बाकीच्या मैत्रिणी आहेत, तर मंजिरी आणि इथे रमा दोघीजणी आता तिला धडा शिकवायला असतातच. पळून जाणाऱ्या प्रियाला पकडून त्या दोघीजणी आता मारत असतात आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची चांगलीच शिक्षा देतात. तेव्हा इथे पडून झडून कसा तरी जीव वाचवत प्रिया आता पुन्हा घरी आलेली असते आणि तिला स्टोरूममध्ये राहायला दिलेलं असतं. सायली आता तिचं थोबाड फोडते आणि म्हणते काय गं, सदा महिन्याला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करत होतीस तू, लाज नाही वाटली का असं कृत्य करताना. तेव्हा इथे आता सायलीने सुद्धा तिचं थोबाड चांगलंच फोडलेलं असतं. ती म्हणते मी असं काहीच केलेलं नाही आहे, मी तिथे नव्हतेच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते अर्जुन सर कधी DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहेत काय माहिती. तेव्हा इथे रिपोर्टसुद्धा आलेले असतात. तेव्हा प्रिया आपल्या स्टोरूममध्ये जाऊन आता बसलेली असते. DNA टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात आणि एक रिपोर्ट आता नेगेटिव्ह आलेला असतो. तर प्रेक्षकांनो इथे आता सायलीने काय केलेलं असतं, प्रिया मैनावती आणि त्याचबरोबर प्रिया प्रतिमा असे 2 रिपोर्ट तयार करायला आलेले असतात. तर जो रिपोर्ट आता प्रिया प्रतिमा असतो तो नेगेटिव्ह आलेला असतो आणि इथे मैनावती आणि प्रियाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असतो. त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली असते की प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाहीच आहे आणि आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता सायली हे कुणाला सांगते, सुभेदार आणि किल्लेदार यांना सांगते. ती म्हणत असते की प्रिया ही तुमची कुणीच नाही आहे, हे आता सिद्ध होणार आहे. तेव्हा सायली प्रियाला आवाज देते आणि म्हणते बाहेर ये, लवकरात लवकर प्रिया बाहेर ये. प्रिया म्हणते काय गं काय झालं, आता का ओरडतेस मला. तेव्हा सायली म्हणत असते की आत्तापर्यंत तू माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलास, बरोबर ना, माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलास तू. बघा तुम्ही सगळ्यांनी बघा, आधीच इथे सायलीने तो आता रिपोर्ट सगळ्यांना दाखवलेला असतो. पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका, अश्विन, अस्मी म्हणजे रविराज किल्लेदार, प्रतिमा सगळ्यांना दाखवलेला असतो की बघा हा रिपोर्ट, याच्यामध्ये प्रिया ही तुमची मुलगी नाही आहे हे सिद्ध झालं आहे, ती खरी तन्वी नाही आहे. हा रिपोर्ट आता नेगेटिव्ह का आला आहे, ती प्रतिमा आत्यांची मुलगीच नाही आहे, तर ती मैनावती आणि सदाची मुलगी आहे. त्यामुळे इथे आता सायली म्हणते की तू सगळ्यांना रडवलेस ना, तुझ्याकडून मी सगळ्यांच्या अश्रूचा बदला घेणार, तुला इतकं मारणार ना
की मारून मारून तुला लाल करणार आणि तुला मारून मारून शिक्षा देणार. तुला इथे तुझ्या अस्तित्वाला तू जे काही आता खोटं नाटं तू सगळ्यांना सांगत बसलीस, तुझं अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केलास, तुझी ओळख लपवण्याचा प्रयत्न केलास, तू विनाकारण सगळ्यांना त्रास दिलास. तुला तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे आता. आणि मग इथे आता प्रिया ही म्हणत असते, मी काय केलंय गं, तू का विनाकारण माझ्यावरती हात उगारतेस. तेव्हा इथे सायली जोरजोरात तिचं थोबाड फोडत असते, जोरजोरात तिला मारत असते आणि मग तिला हाताला धरून ती आता ओरफडत तिला तिथून घेऊन जाते आणि म्हणत असते की चालती हो, आताच्या आता चालती हो. आणि पोलिसांना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अख्ख्या जगाला मी सांगणार आहे, ओरडून ओरडून सांगणार आहे की बघा, हीच ती फ्रॉड मुलगी प्रिया, हिनेच सगळ्या कुटुंबाला गेली 3-4 वर्ष फसवलं, तन्वी असल्याचं नाटक केलं, त्यांच्या इथे आता शारीरिक आणि मानसिक त्यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, विनाकारण त्रास दिला, तुझा आणि त्यांचा काळीचाही संबंध नसताना. का गं, ना तू प्रतिमा आत्याची ना रविराज काकांची मुलगी आहेस, मग तरीसुद्धा तन्वी म्हणून त्यांना काय इतका त्रास दिलास. पूर्ण आजी, त्याचबरोबर आई बाबा सगळ्यांचं तुझ्यावरती किती प्रेम होतं गं, तुझी लायकी नसताना तुला एवढं प्रेम मिळालं आणि तू काय केलंस, त्यांचा विश्वासघात केलास, तू त्यांचा विश्वासघात केलास. त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीला इथे आता शिक्षा तर मिळायलाच हवी, बरोबर ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच असते. पण तेवढ्यातच इथे पोलीस आलेले असतात. तेव्हा इथे सायली जोरदार तिच्या थोबाडीत देते, जोरदार अगदी तिच्यामध्ये जेवढी ताकद असते ना तेवढ्या ताकदीने तिच्या थोबाडीत देत असते. आणि त्यानंतर तिथे कल्पना येते, तीसुद्धा थोबाडीत मारते. त्यानंतर पूर्णाजीसुद्धा तिच्या थोबाडीत मारते, अस्मितासुद्धा मारते. म्हणजे घरातले आता प्रत्येकजण, अश्विन असू दे, प्रताप काका असू दे, सगळेजण एक एक करून तिचं थोबाड असं लाल करतात. पूर्ण तिचे दोन्ही गाल आहे ना असे लाल लाल झालेले असतात, सुजलेले असतात आणि ते ती डिझर्व करते. म्हणजे आता ठीक आहे, एकाएकी तिला शिक्षा मिळाली, पण तरीसुद्धा ती ही शिक्षा डिझर्व करते, कारण तिने ज्या पद्धतीने इथे त्रास दिलाय ना, तो त्रास बघून ऑडियन्सला सुद्धा त्रास होत होता. अशा लेवलचा तिने त्रास दिला होता या लोकांना. त्यामुळे मग आता ती जे काही भोगते ते बरोबरच आहे. तर एका बाजूला इथे आता प्रियाला पोलीस घेऊन जातात, प्रियाला तिच्या कर्मांची शिक्षा मिळालेली असते, प्रिया फायनली जेलमध्ये गेलेली असते. आणि मग एका बाजूला इथे साक्षी आणि इथे सचिन यांनी आता जे आपले वकील आहेत त्यांच्या मुलीला किडनॅप केले, त्यामुळे ते वकील आता जीवाची बाजी लावून शिखरेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता दुसऱ्या ते तिसऱ्या हेअरिंगला इथे आता जो आपला शिखरे आहे, महिपत शिखरे, तो बाहेर पडलेला असतो. बाहेर पडल्यानंतर त्याला आता महत्त्वाची गोष्ट करायची असते. शिखरे आता जेलमधून बाहेर पडलेला असतो आणि तेव्हा इथे अर्जुन त्याच्यासमोर येतो. अर्जुन म्हणत असतो की शिखरे, एक महत्त्वाची गोष्ट मी पहिल्यांदा माझ्या तत्वात बसत नव्हती तरी मी केली, आणि ती म्हणजे की तुझी मुलगी जिवंत आहे हे मी पोलिसांना सांगितलं नाही, अजिबात सांगितलं नाही. आणि शेवटीला मी सुद्धा एक वकील आहे, दिलेल्या शब्दाला मी सुद्धा जागलो, मी कुणाला नाही सांगितलं. आता पोलिसांना कळलं आहे, कारण का तुझी मुलगी आणि सचिन हे दोघेजण एकत्र पकडले गेले आणि ते सुद्धा स्वतः माझ्या बहिणीने पकडले आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना बघितलं. त्यामुळे ते दोघेजण गुन्हेगार आहेत आणि हे पोलिसांना आता कळले की साक्षी शिखरे जिवंत आहे. पण मी कुणालाही सांगितलं नाही की साक्षी जिवंत आहे आणि मी तिला बघितलं आहे, अगदी माझ्या बायकोला सुद्धा नाही. त्यामुळे आता ही गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवायची, तू सुद्धा तुझ्या शब्दाला जाग, कुणाला काही सांगायला जाऊ नकोस. आणि तेव्हा इथे आता महिपत म्हणतो की त्या प्रियाला जेलात पाठवलं, खूप चांगलं केलं, तिला खरं तर आम्हीच घेऊन आलो होतो तन्वी म्हणून, आणि हे कारस्थान नागराजचंच होतं, नागराजनेच तिला तन्वी म्हणून सुद्धा आणलं होतं. पण आता एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला अर्जुन साहेब, नाही म्हणजे तुम्ही शब्दाला जागलात, तुम्ही माझी मुलगी जिवंत आहे कुणाला बी सांगितलं नाही, मला कळलं ते सगळं. पण आता मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे, प्रिया खोटाडी तन्वी आहे हे तर तुम्ही सिद्ध केलं, खरी तन्वी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो, जी कुणी आहे ती आहे, आम्ही तिला शोधून काढू, जशी प्रिया खोटी तन्वी आहे हे सिद्ध केलं ना, तशी खरी तन्वीसुद्धा शोधून काढू. तेव्हा महिपत म्हणतो की मी आता तुम्हाला थोडीशी मदत करतो, आणि ती मदत अशी आहे की प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आणि ती तिला मिळणारच होती. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा आता मी त्रास थोडा कमी करतो आणि मी तुम्हाला सांगतो की खरी तन्वी तुमची बायको आहे, सायली मधुकर ही तुमची खरी तन्वी आहे.
तन्वी रविराज किल्लेदार, दुसरी तिसरी कुणी नसून सायलीच आहे. बघा हवं तर तिच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्र आणि त्याचबरोबर ती स्वतः जी लहानपणीची तन्वी आहे तिला जरी काही आठवत नसलं तरी सत्य हेच आहे की सायली मधुकर हीच तुमची खरी तन्वी रविराज किल्लेदार आहे, असा खुलासा महिपतने जेलातून बाहेर आल्या आल्या अर्जुनच्या समोरच केलेला असतो. त्यामुळे प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर खोटी तन्वी आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं, पण सायली ही खरी तन्वी आहे हा खुलासासुद्धा लवकरच आता अर्जुन सगळ्यांसमोर करणार असतो.